तुम्ही पण घर बसल्या वर्क फ्रॉम होम जॉबच्या शोधात असाल तर आजची जॉब अपडेट तुमच्यासाठी आहे। आपल्या चॅनलवर आता डेली वर्क फ्रॉम होम वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे एकही अपडेट मिस होऊ नये म्हणून आता चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। सर्वात आधी जर तुम्ही 12th पास असाल तरी देखील इथे अप्लाय करू शकता, तसेच ग्रॅज्युएट आणि फ्रेशर दोन्हीही इथे अप्लाय करू शकतात। इंडियामध्ये कुठेही राहत असाल तरी या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुमचे इथे सिलेक्शन होतं तर तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स कंपनीकडून मिळणार आहेत, त्यामुळे पूर्ण प्रोसेस समजून घ्या आणि मगच जॉबसाठी अप्लाय करा। आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी ज्या कॅन्डिडेट्सला रिक्रूटरकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही आहे तर प्लीज तुम्ही सर्वात आधी जॉब रोलनुसार रेझ्युमे अपलोड करा। ॲज पर जॉब रोल स्किल्स मेन्शन करा, त्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील। आता आपण डायरेक्टली जी वॅकन्सी निघाली आहे त्याबद्दल बोलूयात, जे की डेटामार्क कंपनीतर्फे निघाली आहे। यामध्ये कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी वॅकन्सी आहे। तर डेटामार्क ही एक लीडिंग BPO कंपनी आहे जी ग्लोबल लेवलवर कंपनीजना त्यांचे बिझनेस ऑपरेशन आणखी इफेक्टिव्ह बनवण्यास हेल्प करते। आता तुमचा जॉब रोल नक्की काय असणार आहे ते समजून घेऊ। कॉलरची नीड ओळखून त्यांना योग्य इन्फॉर्मेशन देणे, ज्यामुळे कन्व्हर्सेशन आणखी स्मूथ आणि क्लिअर होईल असे तुम्हाला वर्क करायचे आहेत। क्लायंटकडून मिळालेली माहितीची प्रॉपर एंट्री करून त्यांना आवश्यक असिस्टन्स तुम्हाला द्यायचा आहे। गरजेनुसार योग्य डेटाबेस ॲक्सेस करून क्लायंटला क्विक रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे। कॉल्स क्विक आणि करेक्ट डिपार्टमेंटला ट्रान्सफर करणे, जेणेकरून त्यांच्या क्वेरीज लगेचच रिझॉल्व्ह होतील। काही क्लायंट्सला एक्स्ट्रा हेल्पची गरज असल्यास त्यांना आवश्यक सपोर्ट द्यायचा आहे। आता या जॉबसाठी तुमच्याकडे काही स्किल्स असायला हव्यात, ते म्हणजे उत्कृष्ट कस्टमर सर्व्हिस कम्युनिकेशन, जेणेकरून क्लायंटसोबत इम्पॅक्टफुल कन्व्हर्सेशन करता येईल। कम्प्युटरवर काम करण्याची आणि डेटा एंट्री करण्याची क्षमता असायला हवी, ज्यामुळे क्लायंट्सच्या क्वेरीज पटकन रिझॉल्व्ह होतील। तुमच्याकडे उत्तम टायपिंग स्पीड आणि कीबोर्ड स्किल असायला हवेत, जेणेकरून ॲक्युरेसी आणि एफिशियन्सी वाढेल। तसेच प्रोफेशनल अप्रोच आणि अटेन्शन टू डिटेल्स आणि मल्टीटास्किंग ॲबिलिटी असणे आवश्यक आहे। यासोबतच लँग्वेज फ्लुएन्सी असणे देखील खूप इम्पॉर्टंट आहे। या जॉबसाठी फॉर्म कसा भरायचा आहे ते सांगते। यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा अपडेटेड रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमचा मेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे। नेक्स्ट म्हणजे नेम ॲज पर आधार कार्ड तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे। जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, नेक्स्ट म्हणजे मॅरिड आहात की नाही ते सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला तुमच्या करंट ॲड्रेसबद्दल काही प्रश्न विचारले आहेत, ते तुम्हाला इथे सर्व फिलअप करून घ्यायचे आहेत, जसे की लोकेशन, लँडमार्क, पिनकोड, कंट्री, स्टेट, सिटी। परमनंट ॲड्रेससाठी देखील तुम्हाला सेम डिटेल्स फिलअप करायचे आहेत। नेक्स्ट म्हणजे तुम्हाला तुमचा रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे। तुम्ही जर स्टुडंट असाल तर येस सिलेक्ट करा। GPA पर्सेंटेज तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काही वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तुम्हाला ज्या लँग्वेज बोलता येतात त्या तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत। प्रोफेशनल रेफरन्समध्ये तुम्हाला NA सिलेक्ट करायचं आहे। नेक्स्ट म्हणजे तुम्ही आधी डेटामार्कमध्ये काम केलं असेल तर ते मेन्शन करायचं आहे, जर असेल तर तुम्हाला त्याची इथे डिटेल्स द्यायचे आहेत। त्यानंतर तुमचा पर्सनल डॉक्युमेंट इथे सबमिट करायचा आहे, जसे की वोटर ID वगैरे। हे सर्व डिटेल्स पुन्हा एकदा चेक करून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। या व्यतिरिक्त कंपनीमध्ये सिलेक्शन झाल्यास तुम्हाला काही ॲडिशनल बेनिफिट्स देखील मिळणार आहेत। यामध्ये फर्स्ट म्हणजे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स। यामध्ये तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची संपूर्ण सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते। पेड लिव्स म्हणजेच गरजेनुसार सुट्ट्या घेता येतील, त्यासुद्धा पगारासोबत। वर्क फ्रॉम होम, त्यामुळे तुम्हाला कुठूनही आरामात हा जॉब करता येईल। परफॉर्मन्स बोनस देखील तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये तुमच्या बेस्ट परफॉर्मन्ससाठी एक्स्ट्रा रिवॉर्ड्स देखील दिले जातील। सो आजची जॉब अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हो, ही जॉब अपॉर्च्युनिटी मिस करू नका, यासाठी आजच अप्लाय करा।